काय तुला डोकं बी हाय का नाही? अगं एकदा पहा तरी, तिचं काहीतरी हरवलंय. काहीतरी महत्वाचं पत्र होतं म्हणे, ते शिक्षण खात्याकडनं आलेलं असल तुझ्या जवळ तर दे की. आता मोठी झाली ती, छळू नको बाई तिला. मी कशाला छळू बाई तुला? मी सांगितलं ना माझ्याकडे नाही म्हणून. इंदे, तू मोठ्या बाईंना माझी तक्रार केली? घ्या, मी नाही बापाचं लेकरू म्हणून तर हाताच्या पोडावानी सांभाळलं ग तुला, आणि असं पांग फेडायलीस. हे बघा, मी तुम्हा तिघींच्या पाया पडते, प्लीज सांगा ते पत्र कुठे. माझ्या नाही, गावच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज सांगा पत्र कुठे. इंद्रायणी, आता मी तुला खरं खरं सांग. मी हिची, तुझ्या बहिणीची शपथ घेऊन सांगते का ते पत्र माझ्याकडं नाही. मी मदरची शपथ घेऊन सांगते, मला पण नाही माहिती कुठे येते. मी पण मोठ्या बाईंची शपथ घेते, माझ्याकडे नाही पत्र. इंद्रायणी, आता दिग्रसकरांच्या गादीची वारसदार आहेस तू. किती ग हा बेजबाबदारपणा. एरवी तर तू त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जाती, आता आता तुझं ते लष्कर उपाशी राहणार. त्यांना भाकरीच नाही मिळाली तर लढणार कसं ते? जिंकणार कशी तू? ते काय नाही, तुझंच चुकलंय. जर इतकं महत्वाचं पत्र येणार होतं तर कुणाला तरी सांगायला हवं होतं. कोणीतरी जबाबदारीने घेऊन ठेवलं असतं ते, पण नाही. तुझं सोड, किमान माझ्या इब्रतीचा तरी विचार कर. ते काही नाही, काही झालं तरी ते पत्र सापडलंच पाहिजे, कळलं? गावातल्या पोरांच्या शाळेचं सवाल आहे ना. ते पत्र ते बघ तू. मी मंदिरात जाऊन पाया पडून येते. जबाबदारी पेलता येत नाही तर घ्यावीच कशाला, नाही का? चल. दुखतोय का ग? त्रास होत असेल. काठा टोचलायचा त्रास नाही होतोय राया. मग कसला त्रास होतोय? त्रास याचा होतोय, काही नाही. तुझं महत्वाचं पत्र हरवलंय ना? तुला कसं माहित? तुला माहितीये का पत्र कुठे? माहिती असायला पाहिजे होतं ग. मगासपासून तुझी ती धाव चालू आहे ना, ती एका मिनिटात थांबवली असते मी. ती करिश्मा ताई, मोठ्या बाई, सुशीला त्या तिघ जण मिळून ग्रुप करतात आणि त्रास देतात तुला. मला तर असं वाटतं ना राया, आपल्यापेक्षा मोठ्यांबाबतीत असं बेअदबीनं बोलू नये. अरे पण किती त्रास राया, हाताची घडी तोंडावर. काय सांगितलं मी? हाताची घडी तोंडावर बोट. जबरदस्ती करायला लावते.
मला वाटतंय हे तिघ आपल्याला नाही सांगणार की पत्र कुठे आहे. पण यांच्या तिघांच्या टीम मध्ये अजून एक चौथा प्लेअर आहे. तो आपल्याला बरोबर सांगेल की पत्र कुठे आहे. कोण? यांना सगळ्यांचं सगळं कळतं. पिंजे सरकार. बरोबर, माझे बाबा. मला बरोबर माहिती बाबांना चावी कशी मारायची. बाबा बाबा आई बाबा आई बाबा. राय काय झालं? तिकडे थांब, तिकडे थांब. काय इकडे येऊ नको. काय झालं? लय डेंजर सीन आहे. इकडे तिकडे थांब, तिकडे थांब. बाबा आता आवाज दे, आवाज दे. बाबा 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 आता ते माझे बाबा आहेत, तुझे नाही. अहो म्हणा हो. राया बाबा अहो बाबा अहो इकडे बाबा बाबा. काय काय सुपुत्रा, अरे काय झालं तुला? तू मला पहिल्यांदा तुझ्या पिताश्रींना तू एवढी कळवळून हाक मारलीस. काय झालं? काय झालं मला सांग. कोणी त्रास दिला तुला? काय झालं? कोण त्रास देतय तुला? मला सांग, कोण त्रास देतय तुला? काय ओळखतोस तू? कोण त्रास देतय तुला? मला कोणीच त्रास देत नाहीये. मग त्या कपाटाला वाचवा. कपाटाला? अहो, आधी बघा तर सही. देवराया, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. आम्हाला खरं सांग, तूच आमच्या कपाटाला काहीतरी केलंस ना? बॉल मारून फोडला नाही ना कपाट? अहो नाही हो बाबा, तुमची शपथ, मी तुमच्या कपाटाला काहीच केलेलं नाहीये. मग हो, तुमच्या कपाटात उंदीर शिरलेत. उंदीर शिरलाय? बापरे, उंदीर शिरलाय. तुला कसं काय माहिती? अहो मी घाबरायला पाहिजे, तुम्ही का घाबरतायत? अरे पण उंदीर. आणि उंदीर पण एक नाही, दोन घुसलेत. आता ते तुमच्या कपाटातले कपडे कुर्ते सगळे कुरतडून टाकणार. बापरे, माझे सगळे कपडे जातील. बघा जरा कपाटात. हो, बघतो. आता हा सिंह बघा उंदरांकडे कसा बघतोय ते. हा, तू बाजूला हो तू. माझी साडी. इंदू मामीचं पत्र मिळालं, इंदू मामीचं पत्र मिळालं. देवराया, ते पत्र दे, माझ्याकडे देते. नाही देणार. अरे माझा मुलगा आहे ना तू? हा, मला धोका देशील? पत्र दे. मी कायम सत्याच्या बाजूने असतो. अरे देवरा, थांब थांब थांब. विठुरा पाठी राखा. चला, या घरातल्या पाण्यातच प्रॉब्लेम आहे. जो हे पाणी पितो ना, तो सत्याच्याच मागे धावतो. फक्त आमच्या सासूबाई अपवाद आहे. सासूबाई आता मी कसं सांगू त्यांना पत्र कुठे गेलं म्हणून? सासूबाई, ते जरा चुकून मिस्टेक झाली आमच्याकडून. माणूस एकाच वेळेला मूर्ख नालायक कसा काय असतो ते तुम्हालाच ठाऊक. तुमच्यापेक्षा तुमचं पोरग ईद बरोबर आहे. आता ते आहेच. काय विंजे सरकारांचा जीन्स असल्यामुळे ते हुशार आहे. काय नाही तर जीन्स? हा, डोकं ठिकाणावर आहे का? उठा बशा काढा. आम्ही हा, मग तुमचं पोरग दिवसेंदिवस मोठं होत आहे आणि तुम्ही लहान होताय. उठा बशा काढा. कांदारा, उठा बशा काढा. काढतो. चिडू नका, काढतोय. नुसतं धड असून चालत नाही, त्यावर डोकं असायला लागतं आणि ते डोकं चालवावं पण लागतं. आता वापर तोंडाच्या वाफा. उठा बशा काढा. थांबायचं नाहीये बिलकुल. दाजी
तुम्ही उठा बशा काढताय? नाही उठा बशा नाही काढत आहे, व्यायाम करतोय आम्ही. मग त्याला कान पकडायची काय गरज आहे? खोटं बोलताय ना? उठा बशा काढत होता तुम्ही. हसू नका. काय तुम्ही हसण्यासारखं काय केलंय काय? केलंय काय तुम्ही हसण्यासारखं? तिकडे तुमची बहीण बघा जरा जाऊन. नाही तुमच्या आईसारखं तिला तालुक्याला ठेवलं ना, तुमच्यासारखे तिचे लाड झाले, तरी सुद्धा आज ती कुठे तुम्ही कुठे बघा जरा. दिग्रजकर घराण्याची वारसदार झालीये ती आता. आणि जावई बापू काय तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? हो तुमच्याच बाजूने, हे काही विचार नाही का? मग तिची स्तुती कशाला करताय? खायला काळात पहिला भार कोंबडा करा. गबगा सासू तुम्ही घोर अपमान करताय आमचा. त्रास होतो फक्त तामणगावला निघा. आम्ही खरंच जाऊ. तेच सांगतेय, तामणगावला निघा. काय दात पाडू तुझे? सॉरी जण कामाचा नाही, पण या पोरीची मात्र काम होत. चांगला हाती आलेला कागद गेला यांच्यामुळं. आता या पोरीची खरं शाळा झाली ना, सगळं चावकावून बसलं. ही आणखी मोठी होईल.